बरोबर 10 वर्षापूर्वी जर आपण बघितलं असेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये वहीवर पेनवर एक फोटो असायचा। तो फोटो असायचा आसाराम बापू यांचा। आसाराम बापू हे देशातले सगळ्यात मोठे एक गुरु होते। त्यांना बाबा म्हणून सुद्धा लोक त्यांच्याकडे बघायचे, त्यांचे चमत्कार बघायचे आणि अनेक लोकांना ते प्रसन्न व्हायचे। हे ना आपल्या मागच्या काही काळामध्ये बघितलेलं आहे। मात्र आसाराम बापूंवर जो गुन्हा दाखल झाला आणि ज्यामुळे आसाराम बापू मागच्या 10 वर्षापासून जेलमध्ये आहेत, नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं होतं, आसाराम बापू हे बापू कसे बनले होते आणि त्यांच्यासोबत काय घडलं आणि ते जेलमध्ये कसे गेले हे आपण सविस्तर पाहणार आहोत। मात्र जर तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता कसं असतं माहिती आहे का, समाजामध्ये बुवा बाबा यांच्यावर काही लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात विश्वास असतो आणि लोक त्यांची भक्ती सुद्धा करतात। आता जिथं त्यांची भक्ती असते ती भक्ती जोपर्यंत टिकते जोपर्यंत त्यांची श्रद्धा कायम असते। मात्र जेव्हा अशा त्यांच्या श्रद्धेवर उजेड पडतो आणि नको ते कृत्य घडतो तेव्हा त्यांची श्रद्धा मोडली जाते आणि कुठेतरी लोकांच्या भावना दुखावतात। आता अशाच भावना दुखावण्याचं काम केलंय ते म्हणजे आसाराम बापू यांचं। आसाराम बापू यांना 2013च्या अगोदर संपूर्ण भारतामध्ये त्यांचा एक भक्त वर्ग मोठा होता। त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात होते, त्यांचे अनेक शिष्य होते आणि याच आसाराम बापूंनी देशामध्ये करोडो रुपयाची संपत्ती सुद्धा कमावलेली होती। मात्र 2013 मध्ये असं काय घडलं होतं की आसाराम बापू यांना जेलमध्ये जावं लागलं तर ते अजूनही जेलच्या बाहेर आलेच नाही। ही घटना आहे मध्य प्रदेशमधील छिंदवाडा परिसरातील। छिंदवाडा परिसरामध्ये परसिया रोड आहे आणि या परसिया रोडवर एक गुरुकुल महाविद्यालय आहे आणि हे महाविद्यालय आसाराम बापू यांच्या आश्रमाच्या आधारावर चालायचं। म्हणजे एकंदरीत आसाराम बापू यांचंच ते गुरुकुल होतं आणि यांचंच ते महाविद्यालय होतं। आता यांच्याच महाविद्यालयामध्ये एक 12वी मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी त्या हॉस्टेलमध्ये राहत होती। आता त्या हॉस्टेलमध्ये राहत असताना एक 12वी मध्ये शिकणारी तरुणी अचानक सकाळी उठते आणि तिला चालता येत नाही आणि अचानक तिचे केस पांगलेले असतात, विंचकलेले असतात, तिला चक्कर येऊ लागते, तिला बोलताना थोडा अडथळा निर्माण होतो। मग त्या ठिकाणी राहणारी एक वार्ड बाई असते, त्या सगळ्या मुलींकडे लक्ष देण्याचं काम ती करत असते आणि ती त्या ठिकाणी येते तर तिला पाहते काय झालं कसं झालं तिला विचारू लागतं। तर ती म्हणते रात्रपासून मला काही सुधरतच नाही आहे, माझे केस मी सकाळी उठून पाहिलं तर अचानक विस्कटलेले होते आणि मला चक्कर आल्यासारखं होतं आणि अजूनही थोडं घाबरल्यासारखं वाटतंय। मग 7 ऑगस्ट 2013ला ती जी वार्ड बाई असते तिचं नाव असतं शिल्पा, ती त्या मुलीच्या घरच्यांना कॉल करते आणि सांगते की तुमच्या मुलीला अशा पद्धतीनं एक प्रकार झाला आहे, तिला काहीतरी बाहेरवासा झाला आहे आणि तिच्या अंगामध्ये काहीतरी बाहेरच्या शक्ती आहेत त्यामुळं ती अशा पद्धतीनं करते, तिला बाहेरवासा झाला आहे किंवा एकंदरीत साध्या भाषेत तिला भूत लागलं आहे असं ती वार्ड असणारी बाई तिच्या घरच्यांना सांगते फोन लावून। मग तिच्या घरच्यांना ही बातमी कळताच आपली मुलगी एवढ्या लांब आपण शिकायला ठेवलेली आहे तिच्या काळजीपोटी ते लगेच दुसऱ्या दिवशी 8 ऑगस्टला तिथून निघतात, जिथं ते राहत असतात तिथून निघतात आणि 9 ऑगस्टला म्हणजे दुसऱ्या दिवशी ते त्या ठिकाणी पोहोचतात, तिच्या हॉस्टेलवर पोहोचतात, तिच्या तब्येतीची विचारपूस करतात, काय झालं कसं झालं। तर ती म्हणते मला 1-2 दिवसापासून जेवण जात नाही आहे, फिरल्यासारखं होतं आहे, मी संध्याकाळी झोपलेले असताना अचानक माझे केस असे पांगलेले असतात, चक्कर आल्यासारखं होतं आहे। म्हणजे एकंदरीत भीती वाटल्यासारखं ती जे प्रकार तिच्यासोबत घडला आहे ती तिच्या आईवडिलांना सांगते। मग तिचे आईवडील म्हणतात चला आपण हिला दवाखान्यामध्ये नेऊ, हिचं काहीतरी इलाज करू। तेवढ्यात ती जी वार्ड बाई असते शिल्पा असते ती सांगते की तुम्हाला दवाखान्यामध्ये वगैरे काही जायची गरज नाही, तिला असं भूत लागलं आहे, तिला काहीतरी बाहेरवासा झाला आहे आणि तिच्यावर असं काहीतरी बाहेरच्या शक्तीनं असं काही केलं आहे त्यामुळे तिला तसं होतं आहे। मात्र याच्यात चिंता करण्याचं काही गरज नाही, दवाखान्यामध्ये जर गेलात तर तुम्हाला खूप खर्च येईल, खूप पैसे लागतील। एक काम करा ना, आपल्याच बाबाकडे जा ना आणि त्यावेळी बाबा म्हणजे आसाराम बापू यांचं नाव खूप मोठं होतं, ते अनेक चमत्कार करायचे, लोकांच्या समस्या दूर करायचे आणि त्यामुळेच त्यांच्याच महाविद्यालयामध्ये या तरुणीला शिकवायला पाठवलेलं असतं।
मग ते म्हणते आपल्याच बाबाकडे पाठवा ना. मग म्हणते तर ठीक आहे, आम्ही बाबाकडे जातो. मग बाबा आम्हाला आता कुठं भेटतील असे त्या शिल्पाला विचारू लागतात. ती म्हणते मग आता बाबा सध्या आहेत शहाजापूरला, जे UP मध्ये शहाजापूर आहे, तिथं बाबांचं सप्ताह चालू आहे. बाबा तिथं प्रवचन देतात. बाबा तुम्हाला शहाजापूरला भेटतील. मग हे काय करतात, मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशमध्ये जातात. ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी जातात. मात्र त्या ठिकाणी गेलं असतानाच त्यांना कळतं की बाबा इथं नाही आहेत. बाबा तर दिल्लीला आहेत. बाबाचं दिल्लीला प्रवचन आहे. मग ते म्हणतात बाबाचं दिल्लीला प्रवचन कधी आहे, तर ते म्हणतात 12 ऑगस्टला आहे. बघा, आता पहिले ते मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशमध्ये गेले. उत्तर प्रदेशमध्ये गेल्यानंतर ते म्हणतात आता प्रवचन दिल्लीला आहे. मग हे परत उत्तर प्रदेशमधून दिल्लीला जातात. त्यांना सांगतात की 12 ऑगस्टला दिल्लीमध्ये प्रवचन आहे. मग हे 12 ऑगस्टला दिल्लीमध्ये जातात. दिल्लीमध्ये गेल्यानंतर बाबा तिथंही नाही म्हणतात. बाबांचा तिथं आश्रम आहे पण बाबा आश्रमामध्ये नाही आहेत. मग तरी विचारपूस करतात की बाबा कुठे आहेत. ते म्हणतात बाबा आहेत जोधपूरला. बाबा कुठे आहेत? बाबा जोधपूरला. कारण की बाबा एवढे प्रसिद्ध होते की बाबा एका ठिकाणी थांबतच नव्हते. मग ते परत दिल्लीहून जोधपूरला गेले आणि जोधपूरला गेल्यानंतर तिथं बाबांचं खरंच आश्रममध्ये त्यांचं प्रवचन चालू होतं. लाखो अनुयायी असे बसलेले होते आणि ते सगळे त्यांचं प्रवचन ऐकत होते. त्या ठिकाणी सुद्धा ही जी 12वीमध्ये शिकणारी तरुणी आहे, तिचे आईवडील आहेत, त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. मात्र त्यांना वाटतं एवढ्या गर्दीमध्ये आपला नंबर कसा लागणार, बाबा आपल्याला केव्हा भेटणार, केव्हा चमत्कार दाखवणार. म्हणून त्यांना ज्यांनी पाठवलं होतं, ज्या शिल्पा नावाच्या बाईनं पाठवलं होतं, तिला फोन करतात आणि सांगतात आम्ही इथं पोहोचलो आहोत. पहिले आम्ही उत्तर प्रदेशला गेलो, उत्तर प्रदेशहून दिल्लीला गेलो, दिल्लीहून आता इथं आलो आणि इथं पाहतोय तो खूप मोठी गर्दी आहे, इथं आम्हाला बाबा भेटतील का. ती म्हणते ठीक आहे, काही काळजी करू नका, मी बाबांचे जे सेवक आहेत, एकदम जवळचे विश्वासू आहेत, त्यांना कॉल करते आणि तुमचा नंबर देते, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. आता ते बाबांचे जे विश्वासू आहेत त्यांचं नाव असतं शिवा आणि ते बाबाचे सेवक असतात आणि अगदी जवळचे असतात. मग ती शिल्पा त्या शिवाला कॉल करते. शिवाला कॉल करून सांगते की आमच्या अशी तिथं विद्यार्थिनी आली आहे आणि तिचे आईवडीलसुद्धा तिच्यासोबत आहेत. आता यांची फोनवर बोलणी होते. मग प्रवचन चालू असताना तो जो आहे शिवा, तो बाबांना सांगतो की अशा पद्धतीनं तुम्हाला ते भेटायला आलेत. बाबा म्हणते ठीक आहे, आपलं प्रवचन झालं की आपण संध्याकाळी 7-8च्या टायमाला त्यांना भेटू असं म्हणून सांगतात. मग ते शिवा त्या दोघांना बोलवतो. मग तो थांबा, बाबांचं प्रवचन झालं की संध्याकाळी 7:30-8 वाजता ते तुम्हाला भेटतील. मग तोपर्यंत तिथंच ते दारामध्ये बसून असतात. आश्रम खूप भव्य दिव्य मोठा असतो. त्या ठिकाणी बाबाची वाट बघत बसलेले असतात ते आईवडील आणि ती 12वीमध्ये शिकणारी मुलगी. मग प्रवचन संपल्यानंतर बाबा येतात, आतमध्ये त्यांच्या रूममध्ये जातात, त्यांच्या आश्रमामध्ये जातात. मग त्या ठिकाणी बाहेर 2 बॉडीगार्ड असतात, त्यांचे सेवक उभे असतात त्या ठिकाणी. मग ते बोलवतात की त्या मुलीला पाठवा म्हणून. मग त्या मुलीला घेण्यासाठी एक जण येतो बॉडीगार्ड आणि त्या मुलीला घेऊन जातो. मात्र आश्रमामध्ये फक्त त्या मुलीला, त्या तरुणीलाच एंट्री मिळते. ते म्हणतात की बाबा इतर कोणाला भेटत नाहीत, ज्याच्यावर असं काही झालं आहे, ज्याच्यावर काही परिणाम झाला आहे त्यालाच आतमध्ये एंट्री असते. त्या तरुणीच्या आईवडिलाला आतमध्ये जाऊ देत नाहीत, त्याला दरवाजावरच अडवतात, त्यांना बाहेरच थांबवतात. मग त्याच्या मुलीचे वडील असतात, ते म्हणतात की मी इथून जातो. त्याच्या बायकोला म्हणतो तिथं थांब आणि ते निघून जातात. ते तिथून निघून जातात. ती आई तिथं थांबलेली असते आणि मुलगी एकटी आश्रमामध्ये गेलेली असते, म्हणजे बाबाच्या रूममध्ये गेलेली असते. आता बाबाच्या रूममध्ये गेलेली असतानाच अचानक बाबा तिला जवळ घेतात. कुठं दुखतंय, काय दुखतंय, नेमका काय त्रास होतोय हे तिला जवळ घेऊन बोलवतात, मांडीवर बसवतात आणि नको तिथं स्पर्श करतात, नको तिथं टच करतात आणि विविध ठिकाणी हात लावण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. आता 12वीमध्ये शिकणारी तरुणी आहे, सगळ्या गोष्टी तिलासुद्धा समजत होत्या. ती त्या सगळ्या गोष्टीला विरोध करत होती. मात्र ते जे बाबा आहेत ते म्हणले जर तू विरोध केला किंवा आरडाओरडा करायचा प्रयत्न केला तर तुझी आई बाहेर बसलेली आहे, तुझे वडील बी अजून आश्रमाच्या बाहेर गेले नाही, त्या दोघांना जर जिवंत बघायचं असेल किंवा इथून जिवंत परत जायचं असेल तर मी सांगतो तसंच तुला करावं लागेल. आता ती मुलगी नाईलाजानं तयार झालेली असते आणि हे तिच्यासोबत जबरदस्ती करतात. जोपर्यंत बाबाचं मन भरत नाही तोपर्यंत बाबा तिच्यावर
जबरदस्ती करतात. ती जर वरडली तर तिचं तोंडसुद्धा दाबतात आणि हळूहळू रात्र होते आणि रात्र झाल्यानंतर त्या मुलीला ते सोडून देतात आणि तू जा म्हणतात, आश्रमामध्ये थांब, तुझ्या आईवडिलांसोबत थांब. मग ती मुलगी आईकडे जाते. आईला म्हणते, आई आता आपण इथून घरी जाऊ, मला काही इलाज करायचा नाही, मला काही झालेलं नाही, मला इथं थांबायचं नाही, आपण घरी जाऊ. मात्र लगेच जे बाबाचे सेवक असतात, जवळचे विश्वासू असतात, ते त्या मुलीच्या वडिलाला फोन करून सांगतात की या बघा, तुमच्या मुलीला आता बाहेरवासा झालेला आहे, आता इथं तिचा 1 दिवस इलाज झाला, आता पुढचे 7-8 दिवस तिला आपल्या जो अहमदाबादमध्ये आश्रम आहे, पुढचे 7-8 दिवस तिला तिथं ठेवावं लागेल आणि तिथं जर ठेवलं तर ती एकदम क्लिअर होईल. मग तिकडंच तिला आपण मध्य प्रदेशमधल्या तिच्या कॉलेजमध्ये तिच्या पाठवून देऊ, तिकडच्या हॉस्टेलमध्ये पाठवून देऊ. मग तुम्हाला यायची गरज नाही. सध्या तुम्ही पण काय करा, आता तिला इथून एकदा अहमदाबादमध्ये आपलं जेव्हा पुढचं प्रवचन आहे 7-8 दिवसांनी तिथं पाठवा, मग तुम्हाला काहीही फिकीर नाही. आता बाबा लोकप्रियच एवढे होते, बाबांवर लोकांचा एवढा विश्वास होता की लोक बाबाचा फोटोज घेऊन कुठं फिरायचे. पाकिटमध्ये फोटो, पेनवर फोटो, वहीवर फोटो, गाडीवर फोटो. आता भरोसाच तेवढा होता, त्याच्यामुळे तिच्या वडिलांना वाटलं ठीक आहे. मात्र ती मुलगी म्हणली नाही, अजिबात नाही, आपल्याला या ठिकाणी थांबायचंच नाही, आपण आपल्या घरी चला, घरी गेल्यावर मी तुम्हाला सगळा प्रकार सांगते. मग ती मुलगी घरी जाते आणि घरी गेल्यानंतर जो सगळा प्रकार आहे तो प्रकार आईवडिलांना सांगते. आता आईवडिलांना सांगितल्यानंतर आईवडिलांच्या पायाखालची वाळू सरकते आणि त्यांना एक आश्चर्याचा सगळ्यात मोठा धक्का बसतो. मग ते आईवडील त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातात, गुन्हा दाखल करतात आणि मुलीनं संपूर्ण घडलेला प्रकार सांगितलेला असतो. जर पाहिलं तर या अगोदरसुद्धा काही तक्रारी अशाच पद्धतीनं दाखल झाल्या होत्या, मात्र त्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या नसल्यामुळं त्यांच्यावर कधी कारवाई झालेली नव्हती. छाटछूट तक्रारी व्हायच्या. मात्र यावेळी आय विटनेस एका मुलीनं तक्रार दाखल केली होती. मग पोलिसांनी गुन्हा नोंद करून आसाराम बापूंची कसून चौकशी केली. तेव्हा चौकशीमधून आणखीनही अशा काही गोष्टी समजल्या की खरंच हा बाबा नसून हा एक ढोंगी होता आणि यांनी आत्तापर्यंत असं अनेक मुलींचा वापर केला होता. त्यांच्या आश्रमामध्ये अशा अनेक मुलीसुद्धा सापडल्या होत्या. आता ह्या मुलीला आईवडील होते, परिवार होता, म्हणून त्या मुलीनं तक्रार केली. मात्र ज्या त्यांच्या आश्रमामध्ये किंवा त्यांच्या महाविद्यालयामध्ये ज्या मुलींना कोणी नव्हतं, ज्या अशाच शिकत होत्या, तशांसोबत या बाबांनी काय काय केलं हे सुद्धा सगळे प्रकरणं 2013ला बाहेर आले होते. आणि आसाराम बापूंना जेलची हवा खावा लागली आणि अजूनही आसाराम बापू हे मागच्या 10 वर्षापासून जेलमध्ये आहेत आणि अशा लोकांना जेलमध्येच राहण्याचा अधिकार आहे. त्यांना अजूनही जमानतसुद्धा दिली गेलेली नाही. आता आसाराम बापू नेमके हे महाराज बनले कसे, म्हणजे बापू कसे बनले, लोकांना एवढं ज्ञान देत होते. तर त्यांचं जे पहिलं नाव आहे आसाराम बापू त्यांना म्हणतात, त्यांचं जे खरं नाव आहे ते नाव म्हणजे आशुमल हरबलानी. आशुमल हरबलानी हे त्यांचं नाव आहे आणि त्यांचा जन्म 1941ला झाला होता. तो म्हणजे सिंध प्रांतामध्ये. सिंध प्रांत तेव्हा पाकिस्तानमध्ये होता आणि तेव्हा अखंड हिंदुस्थान होता. पाकिस्तान आणि भारत अशी फाळणी झालेली नव्हती. 2041ला सिंध प्रांतात त्यांचा जन्म होतो आणि सिंध प्रांतात जन्म झाल्यानंतर 1947ला भारत स्वातंत्र्य होतो. मग ते सिंध प्रांतातून अहमदाबादला येतात आणि अहमदाबादला आल्यानंतर एका ठिकाणी राहू लागतात. त्याचे वडील काही फार मोठे श्रीमंत नव्हते, साधारण सायकलचं रिपेरिंगचं त्याचं काहीतरी काम करायचे आणि ते काम करत असतानाच हा जो आशुमल हरबलानी आहे तो एका ठिकाणी जायचा, प्रवचन ऐकायचा आणि ते प्रवचन ऐकत असतानाच ते त्यांच्या भक्तिमार्गात इतका रंगून गेला, एवढा दंगून गेला की त्यांनी संत लीला बाबा यांनाच आपलं गुरु मानलं
आणि त्यांच्या सोबतच राहू लागले। मग हळूहळू त्यांचं संत लीलाबाबांचं ऐकून आसाराम बापू हे सुद्धा प्रवचन देऊ लागले आणि मग ते आशुमलचे आसाराम झाले आणि आसारामचे आसाराम बापू झाले। मग असं होता त्या महाराजांपेक्षा त्यांच्या गुरुपेक्षा यांचीच कीर्ती वाढत गेली, यांचंच नाव मोठं होत गेलं। सुरुवातीला बघता करोडो रुपये त्यांनी कमवले, सुरुवातीला हजारो लाखो करोडो आणि नंतर त्यांनी 10,000 कोटी रुपयाची संपत्ती जमवल्याचे आकडे सुद्धा समोर आलेले होते। अशा पद्धतीनं आसाराम बापू यांनी देशाला हादरवणारी घटना घडवली होती। म्हणजे त्यांनी लोकांचा अगदी गैरफायदा घेतला होता। अनेक लोक त्यांना पूजत होते, भंजत होते, श्रद्धेचा विषय म्हणून त्यांच्याकडे पाहत होते। मात्र त्यांनी हजारो लाखो लोकांचा विश्वासघात केला होता। म्हणून आसाराम बापू यांना अजूनही जमानत मिळालेली नाही आणि त्यांना मिळणारही नाही, कारण की त्यांनी गुन्हेच तसे गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते। हा एक गुन्हा उघडकीस आला म्हणून याची आम्हाला सविस्तर माहिती काही ठिकाणाहून मिळाली, ती माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवावी त्यासाठी हा व्हिडिओ बनवला। एकंदरीत ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।